तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांच्या मनातील विषय घेऊन आलो, तो म्हणजे पीक विमा संदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा मिळाला तर काही जिल्ह्यांमध्ये मिळाला नाही। तर ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आतापर्यंत सुद्धा मिळाला नाही, तर अशा जिल्ह्यांसाठी काय, ही संपूर्ण माहिती मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, कोणकोणत्या शेतकऱ्यांना आता किती पर्सेंटमध्ये म्हणजे किती प्रमाणात पीक विमा आणि किती रक्कम मिळणार आहे, ही माहिती मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु मित्रांनो, त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधी नवनवीन माहिती सर्वात अगोदर तुम्हाला ह्या चॅनलवर मिळते। चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, जर आपण विचार केला तर मोहा तालुका कळंब, पांडुळी मित्रांनो बघू शकता, तालुका धाराशिव, सलगर जिल्हा सावरगाव, तालुका तुळजापूर, आनाळा व सोनारी, तालुका पारंडा या महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात मित्रांनो आता खरीप रक्कम ही मित्रांनो रक्कम 2022 साली ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुद्धा रक्कम मिळाली नव्हती 2022 ची, तर मित्रांनो ह्या मंडळामध्ये आता ही रक्कम मित्रांनो वाटण्यास सुरुवात झालेली आहे। विमा रक्कम जमा होण्यास मित्रांनो बघू शकता तुम्ही सुरुवात सुद्धा झालेली आहे। हे आपण जे वाचले ना मित्रांनो, त्या महसूल मंडळामध्ये ही रक्कम आता वाटण्यास सुरू झाली। जर मित्रांनो आपण शासन निर्णय जर बघितला मित्रांनो, तर शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा चुकीचा संदर्भ देत भारतीय कृषी विमा कंपनीने खरीप 2022 मध्ये मित्रांनो, जे 2022 मध्ये झालं ना, तर नुकसान भरपाई पोटी प्रत्यक्ष नुकसानीच्या 50% भरपाई मित्रांनो त्या टायमात वितरित केली होती। परंतु हे जे आपण जे महसूल मंडळ बघितले मित्रांनो, ह्या महसूल मंडळामध्ये आतापर्यंत 1 रुपया सुद्धा 2022 साली जमा झालेला नव्हता। त्यामुळे आता या शेतकऱ्यांना ही महसूल मंडळातील ही रक्कम आता मित्रांनो वितरित होणार आहे मित्रांनो। मात्र जर मित्रांनो आपण बघितलं पुढं, शासन व प्रशासनाच्या घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीखाली असलेल्या भारतीय कृषी विमा कंपनीने मित्रांनो केंद्र सरकारचं नियंत्रण असताना मित्रांनो, कारण मात्र प्रशासन आणि जे आपण विमा कंपनी म्हणतो या दोघांनी सुद्धा टाळाटाळ केली होती मित्रांनो रक्कम देण्यास। परंतु केंद्र सरकारने जेव्हा सांगितलं, कृषी विमा कंपन्यांनी संपूर्ण भरपाई देण्याचे मान्य केले होते मित्रांनो। मात्र शासनासोबत झालेल्या कराराप्रमाणे विमा हप्त्याची रक्कम 110% अधिक विमा कंपनीला जमा करणे आवश्यक असते मित्रांनो। त्याचप्रमाणे जर आपण मित्रांनो पुढे जर बघितलं, तर सदर रक्कम प्राप्त होताच उर्वरित 6 मंडळात बघू शकता मित्रांनो, ही रक्कम जेव्हा प्राप्त झाली विमा कंपन्यांकडे, तेव्हा उर्वरित 6 मंडळाचा जर आपण विचार केला तर रक्कम वितरित करण्यास विमा कंपन्यांनी मित्रांनो आता मान्य सुद्धा केलं आहे। त्यामुळे ही रक्कम विमा कंपनीकडे वर्ग करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी मित्रांनो, यासाठी आता उच्चस्तरीय प्रयत्न सुद्धा मित्रांनो आता सुरू झालेले आहे। जर मित्रांनो आपण पुढे बघितलं, तर शासनाकडून अनुज्ञेय असलेली रक्कम म्हणजे शासन जी रक्कम विमा कंपन्यांना देतं, ती रक्कम विमा कंपन्यांना शेतकऱ्याला देणे अत्यावश्यक असते मित्रांनो। परंतु या विमा कंपन्या आता दिवसेंदिवस आपण बघतो की टाळाटाळ करतात मित्रांनो। त्यामुळे कंपनीला वर्ग करण्यात आल्यानंतर सदरील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, यासाठी मित्रांनो आता शासनाकडून सुद्धा पाठपुरावा सुरू झालेला आहे मित्रांनो। आपल्याला माहिती मित्रांनो, लोकसभा लागलेली आहे, परंतु लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर 2022 मधील ही रक्कम आहे। त्यामुळे आता ही रक्कम जर शेतकऱ्यांना मिळाली तर नक्कीच शासनाला या संबंधी फायदा होणार आहे। त्यासाठी आता मित्रांनो ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी शासन सुद्धा आता कटिबद्ध झालेलं आहे मित्रांनो। त्यांनी विमा कंपन्यांवर दबाव आणण्यास सुद्धा सुरुवात केला। जर आपण बघितलं, 25,010 शेतकऱ्यांच्या खात्यात रुपये 41.62 कोटी जमा करण्यासाठी NCIP पोर्टलवर माहिती अपलोड करण्यात सुद्धा आलेली आहे मित्रांनो। शेतकऱ्यांच्या खात्यात जर आपण मित्रांनो विचार केला, तर ही रक्कम पुढील 2 दिवसात नुकसान भरपाईची सर्व रक्कम डायरेक्ट वर्गी करण्यात येणार, म्हणजे मित्रांनो ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो पुढच्या 2च दिवसात। ही रक्कम कधीची जर आपण त्याचा विचार केला मित्रांनो, खरीप 2022 प्रमाणे 2020 व 21 मधील शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे त्याखाली ठाकरे सरकार मित्रांनो म्हटलं होतं। परंतु काही गोष्टीमुळे ठाकरे सरकार यातून बाद झालं। तर मित्रांनो ही रक्कम आता 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। धन्यवाद।